इतिहास इयत्ता 7वी या ठिकाणी आपण आज 5वं प्रकरण अभ्यासात आहोत. स्वराज्याची स्थापना किंवा स्वराज्य स्थापना. 1630 मध्ये शिवनेरी किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. त्या ठिकाणी त्यांच्या मातोश्री माँसाहेब आई जिजाऊ आणि त्यांचे गुरु यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराजांना युद्धनीती असेल किंवा राजनीती असेल या सगळ्या प्रकारचं प्रशिक्षण त्या ठिकाणी दिलं गेलं. त्याविषयीची माहिती आपण पाहिलेली आहे. किंवा शहाजीराजांना शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे हे दक्षिणेमधले असणारे एक मातब्बर सरदार होते. मुघलांना निजामशाही जिंकून घेण्यासाठी जी मोहीम हाती घेतली होती त्या मोहिमेमध्ये ज्यावेळी छत्रपती शहाजीराजे निजामशाहीच्या पदरी सरदारकी करत होते त्यावेळेस त्यांना निजामशाही वाचवण्यासाठी मोठे प्रयत्न केले, परंतु विजापूरची आदिलशाही आणि मुघल सैन्य यांच्यापुढे निजामशाही टिकू शकली नाही. 1636 मध्ये निजामशाहीचा पूर्णपणे पाडाव झाला आणि छत्रपती शहाजीराजांनी त्या ठिकाणी आदिलशाहीचे सरदार बनले. त्यांना त्या ठिकाणी त्यांची असणारी जी जहागिरी आहे त्या जहागिरीबरोबरच त्यांना पुणे, सुपे, चाकण, इंदापूर या ठिकाणचे त्यांच्याकडेच ठेवला गेला जो जहागिरीचा मुलूक आहे तो. त्याचबरोबर कर्नाटक, बंगळूर आणि त्याच्या आसपासचा जो प्रदेश आहे तो प्रदेश त्यांना जहागिरी म्हणून त्या ठिकाणी देण्यात आला. शहाजीराजांच्या जीवनाची वैशिष्ट्ये म्हणजे पराक्रमी होते, धैर्यशील होते, बुद्धिमान आणि श्रेष्ठ राजनीतिज्ञ होते. त्याचबरोबर आपण वीरमाता जिजाबाई यांच्याही काही व्यक्तिकौशल्य किंवा त्यांचे व्यक्तिमत्वाचे पैलू आपण अभ्यासलेले आहेत. त्या एक प्रकारच्या उत्तम प्रजा रक्षण करणाऱ्या किंवा प्रजेचं हित जोपासणाऱ्या महाराणी होत्या. त्याचबरोबर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवरती शील, सत्यप्रियता, वाक्चातुर्य, दक्षता, धैर्य, निर्भयता, शस्त्रप्रयोग कशा पद्धतीनं करायचे, विजयकांक्षा, स्वराज्य स्वप्न, तर अशा पद्धतीचे संस्कार छत्रपती शिवाजी महाराजांवरती त्यांच्या आई जिजामाता यांनी घडवून आणले. याबरोबर शिवरायांचे जे सहकारी होते स्वराज्य स्थापनेसाठी ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली त्याच्यामध्ये मग 12 मावळचा जो प्रदेश आहे किंवा डोंगराळ म्हणजे पुणे जिल्ह्याचा पश्चिम आणि नैऋत्य दिशेचा जो भाग आहे तो म्हणजे मावळचा प्रदेश, डोंगराळ आणि दऱ्याखोऱ्याचा दुर्गम या प्रदेशाचा उपयोग करून छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणी मोठ्या कौशल्यानं स्वराज्य स्थापन त्या ठिकाणी केलेलं होतं. या स्वराज्य स्थापनेमध्ये त्यांना त्यांचे सहकारी होते इसाजी कंक, बाजी पासलकर, बापूजी मुदगल, नरेकर देशपांडे बंधू, कावजी कोंडाळकर, जीवा महाला, तानाजी मालुसरे, अशा पद्धतीचे कान्होजी जेधे असतील किंवा बाजीप्रभू देशपांडे, दादाजी नरसप्रभू या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मदत केलेली आहे. त्याचबरोबर शिवाजी महाराजांनी राजमुद्रा कशा पद्धतीनं तयार केली किंवा त्याच्यावरचा जो मजकूर आहे त्या मजकुराचा अर्थ ही आपण कालच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केल्यानंतर स्वराज्य स्थापन करणं म्हणजे परकीय च्या हातामध्ये असणारे जे किल्ले आहेत त्या कालखंडामध्ये किल्ला ज्याच्या ताब्यात असेल त्याचाच ताबा आजूबाजूच्या प्रदेशावरती असे किंवा जहागिरी दिल्यानंतर त्या ठिकाणी किल्ला हा त्या जहागिरीमध्ये येत नव्हता. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले जिंकण्यास सुरुवात केली. त्यांनी आपल्या जहागिरीमध्ये असणाऱ्या जे विजापूरचा आदिलशाह असेल किंवा मुघलांच्या ताब्यामध्ये असणारे किल्ले असतील हे किल्ले जिंकून घेण्यास
सुरुवात केली. स्वराज्य स्थापनेमध्ये त्यांनी तोरणा किल्ला त्या ठिकाणी जिंकून त्या ठिकाणी स्वराज्याचं तोरण बांधलं. त्याचबरोबर मुरुमदेव, कोंढाणा, पुरंदर हे किल्लेही त्या सुरुवातीच्या कालखंडामध्ये त्यांनी आपल्या ताब्यात घेतले. त्याचबरोबर मुरुमदेव किल्ल्याची पुनर्बांधणी करून त्याचं नाव राजगड ठेवलं आणि राजगड ही पुढं स्वराज्याची पहिली राजधानी म्हणून ओळखली गेली. त्याचबरोबर आदिलशाहीमध्ये असणारे जावळीचे मोरे, मुधोळचे घोरपडे, सावंतवाडीचे सावंत इत्यादी जे सरदार होते ते सरदार स्वराज्य स्थापनेमध्ये शिवाजी महाराजांना विरोध करत होते. यांचा विरोध मोडून काढून त्यांचा छत्रपती शिवाजी महाराजांनी बंदोबस्त केला. या सगळ्या गोष्टीचाही आपण कालच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यास केलेला आहे. आज या ठिकाणी आपल्याला आदिलशाहीचा सरदार अफजल खान याचं पारिपत्य छत्रपती शिवाजी महाराजांनी कसं केलं याचा या ठिकाणी आढावा घेणार आहोत. अफजल खानाचे पारिपत्य. शिवाजी महाराजांनी आपल्या जहागिरीतील व आसपासच्या आदिलशाही प्रदेशातील किल्ले घेण्यास सुरुवात केली. जावळीच्या मोऱ्यांचा विरोध मोडून काढला. कोकण किनारपट्टीवर स्वराज्य स्थापनेच्या कार्यास गती मिळाली. या सर्व गोष्टी हे आदिलशाहीस आव्हान होते. यावेळी आदिलशाहीचा कारभार बडी साहेबीन पाहत होती. शिवाजी महाराजांचा बंदोबस्त केला पाहिजे असे तिला वाटत होते. म्हणून तिने आदिलशाहीतील अफजल खान या बलाढ्य व अनुभवी सरदारास शिवाजी महाराजांवर चालून जाण्यास सांगितले. अफजल खान विजापूरहून वाई येथे आला. त्याला वाई प्रांताची चांगली माहिती होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या जहागिरीमध्ये असणाऱ्या आणि आसपासच्या आदिलशाही प्रदेशामध्ये असणारे जे किल्ले आहेत ते किल्ले घेण्यास सुरुवात केली. जावळीच्या मोऱ्यांच्या विरोध त्यांनी मोडून काढला. त्याचबरोबर कोकण किनारपट्टीवर स्वराज्य स्थापनेच्या कार्यास गती दिली गेली. किनारपट्टीवरच्या जे प्रदेश आहेत ते प्रदेश आपल्या ताब्यात घेण्यास सुरुवात केली. यावेळी आदिलशहा म्हणजे शिवाजी महाराजांना किल्ले घेणं म्हणजे हे आदिलशाहीला केलेलं एक प्रकारचं आव्हान होतं आणि हे आव्हान मोडून काढण्यासाठी आदिलशाही दरबारामध्ये असणारी त्या कालखंडामधील किंवा त्यावेळची जी कारभार पाहणारी राणी होती ती म्हणजे बडी साहेबीन यांनी शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी त्यांच्या दरबारामध्ये असणारा अनुभवी सरदार अफजल खान याची नेमणूक छत्रपती शिवाजी महाराजांवरती चालून जाण्यास केली. अफजल खान हा विजापूरहून वाई या ठिकाणी आला. त्याला वाई प्रांताची चांगली माहिती होती. वाईजवळ असणाऱ्या प्रतापगड किल्ल्याच्या पायथ्याशी शिवाजी महाराज आणि अफजल खान यांची 10 नोव्हेंबर 1659 रोजी भेट झाली. या भेटीत अफजल खानाने महाराजांना दगाफटका करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे महाराजांनी त्याला ठार मारले आणि आदिलशाही सैन्याचे पारिपत्य केले. तर अशा पद्धतीनं अफजल खान हा वाई या ठिकाणी आला. वाईजवळ असणाऱ्या किंवा वाई प्रांतामध्ये असणाऱ्या प्रतापगडाच्या पायथ्याशी शिवाजी महाराज आणि अफजल खान यांची भेट झाली. त्या ठिकाणी अफजल खानानं शिवाजी महाराजांना दगाफटका करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याला ठार केले आणि आदिलशाही सैन्याचा त्या ठिकाणी पूर्णपणे पराभव केला. अफजल खानाच्या वधानंतर महाराजांनी लढाईतील जखमी सैनिकांना भरपाई दिली. ज्यांनी या लढाईत चांगली कामगिरी केली त्यांना बक्षिसे दिली. त्याचबरोबर अफजल खानाच्या सैन्यातील जे सैनिक व अधिकारी त्यांच्या सैन्याच्या हाती लागले त्यांना त्यांनी चांगल्या प्रकारची वागणूक दिली. हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वाचं एक वैशिष्ट्य आहे की ज्या लोकांनी युद्धामध्ये किंवा लढाईमध्ये शौर्य दाखवलं त्या लोकांचा त्या ठिकाणी मान सन्मान छत्रपती शिवाजी महाराज करत होते. त्याचबरोबर कोणत्याही प्रकारच्या शत्रूचा सैनिक जर मराठ्यांच्या किंवा शिवाजी महाराजांच्या सैन्याला हाती लागले तर छत्रपती शिवाजी महाराज त्यांना चांगल्या पद्धतीची वागणूक देत होते. हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाचं किंवा एक व्यक्तिमत्वाचं एक वैशिष्ट्य मानलं जातं. त्याच्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे सिद्दी जोहरची स्वारी. अफजल खानाच्या पारिपत्यानंतर महाराजांनी आदिलशाहीतील वसंतगड, पन्हाळगड व खेळणा हे किल्ले जिंकून घेतले. खेळणा किल्ल्यास
त्यांनी विशाळगड असे नाव दिले. महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी आदिलशहाने इसवी सन 1660 सिद्दी जोहर या कर्नूल प्रांताच्या सरदारास महाराजावर चालून जाण्यास सांगितले. त्याला सलाबत खान असा किताब दिला. सिद्दी जोहरच्या मदतीस रुस्तमे जमान, बाजी घोरपडे आणि अफजल खानाचा मुलगा फाजल खान हेही त्या ठिकाणी होते. त्याचबरोबर अशा परिस्थितीमध्ये शिवाजी महाराजांनी पन्हाळा किल्ल्यावर आश्रय घेतला. सुमारे 5 महिने सिद्धीच्या सैनिकांचा पन्हाळ्यास विडा पडला होता. विड्यातून बाहेर पडणे महाराजांना कठीण झाले होते. नेताजी पालकरने बाहेरून सिद्धीच्या सैन्यावर हल्ला करून विडा उठवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याचे सैन्य थोडे असल्याने हा प्रयत्न यशस्वी झाला नाही. सिद्धी विडा उठवेल अशी चिन्हे दिसत नव्हती, म्हणून महाराजांनी सिद्धीस बोलणी सुरू केली. त्यामुळे सिद्धीने पन्हाळगडास दिलेल्या विड्यामध्ये शिथिलता निर्माण झाली. या शिथिलतेचा फायदा महाराजांना झाला. या प्रसंगी गडावरील शिवा काशीद या बहादूर तरुणाने पुढाकार घेतला. तो दिसायला शिवरायांसारखाच होता. त्याने शिवाजी महाराजांची वेशभूषा करून तो पालखीत बसला. तर अशा पद्धतीनं जीवाला जीव देणारे लोक त्या कालखंडामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये होते. अफजल खानाचं पारिपत्य 1659 झालं. त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशाहीच्या ताब्यात असणारे वसंतगड, पन्हाळा आणि खेळणा हे किल्ले जिंकून घेतले. खेळणा किल्ल्याचंच पुढं जाऊन त्यांनी विशाळगड असं नाव ठेवलं. आता शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी शिवाजी महाराजांना त्यांचं पारिपत्य करण्यासाठी आदिलशहानं इसवी सन 1660 सिद्दी जोहर या कर्नूल प्रांताच्या सरदारास महाराजावर चालून जाण्यास सांगितलं. सिद्दी जोहरला सलाबत खान असाही किताब त्या ठिकाणी दिला. सिद्दी जोहरच्या मदतीस रुस्तमे जमान आणि बाजी घोरपडे आणि अफजल खानाचा मुलगा फाजल खान हाही त्या ठिकाणी या सिद्दी जोहरबरोबर होता. महाराजांनी या सिद्दी जोहराच्या संकटापासून वाचण्यासाठी पन्हाळगडाचा आश्रय त्या ठिकाणी घेतलेला होता. सुमारे 5 महिने सिद्धीच्या सैनिकांनी पन्हाळगडाला विडा दिलेला होता. 5 महिने झाले तरी हा विडा ढिला पडत नाही, म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणी गनिमी काव्याच्या युद्धतंत्राचा उपयोग करून नेताजी पालकरांनी बाहेरनं या सिद्धीच्या सैन्यावरती हल्ले केले, परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. म्हणून शिवाजी महाराजांनी सिद्दी जोहरबरोबर तहाची बोलणी सुरू केली आणि त्यामुळं सिद्दी जोहरनं पन्हाळगडाचा विडा त्या ठिकाणी शिथिलता निर्माण झाली आणि या शिथिलतेचा फायदा घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी पन्हाळगडावरून आपली सुटका करून घेतली. त्यांच्याबरोबर असणारे शिवा काशीद यांनी किंवा जे हुबेहूब छत्रपती शिवाजी महाराजांसारखे दिसत होते, त्यांनी शिवाजी महाराजांची वेशभूषा करून ते पालखीमध्ये बसले आणि पालखी राजदिंडी दरवाजातून बाहेर पडताच सिद्धीच्या सैन्याने ती पालखी पकडली. प्रसंग बाका होता. शिवा काशीदने या प्रसंगी स्वराज्यासाठी त्या ठिकाणी बलिदान केले. दरम्यान शिवाजी महाराज दुसऱ्या अवघड वाटेने गडाबाहेर पडले. त्यांच्यात सोबत बाजीप्रभू देशपांडे आणि बांदल देशमुख यांच्यासह निवडक सैनिक त्या ठिकाणी त्यांच्याबरोबर होते. दुसऱ्या बाजूने छत्रपती शिवाजी महाराजांनी गडाच्या अवघड वाटेने ते पन्हाळगडावरून विशाळगडाच्या वाटेनं निघाले. त्याचबरोबर त्यांच्याबरोबर असणारे बाजीप्रभू देशपांडे, बांदल देशमुख अशा प्रकारचे प्रमुख निवडक सैनिक होते. शिवाजी महाराज पन्हाळगडाच्या विड्यातून बाहेर पडून विशाळगडाकडे निघाले. ही बातमी सिद्धीस समजली. त्याच्या सैन्याने त्यांचा पाठलाग केला. शिवरायांनी सिद्धीच्या सैन्यास विशाळगडाच्या पायथ्याजवळ थोपवण्याची जबाबदारी बाजीप्रभू देशपांडे यांच्याकडे सोपवली. बाजीप्रभूंनी गजापूरजवळील गोडखिंडीत त्या सैन्यास अडवले. बाजीप्रभूंनी पराक्रमाची शर्त केली, परंतु या संघर्षात त्याला वीरमरण आले. त्यांच्या सैन्याने सिद्धीच्या सैन्याला थोपवून धरल्यामुळे महाराजांना विशाळगडाकडे कूच करणं शक्य झाले. विशाळगडाकडे जाताना त्यांनी पालवनचे दळवी आणि शृंगारपूरचे सुर्वे या आदिलशाही सरदारांचा विरोधी त्या ठिकाणी मोडून काढला. त्यानंतर शिवाजी महाराज विशाळगडावर सुखरूप पोहोचले. गोडखिंडीमध्ये त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजच्या बरोबर असणारे बाजीप्रभू देशपांडे आणि सिद्दी जोहरचं सैन्य
यांच्यामध्ये युद्ध झालं किंवा लढाई झाली. त्या गजापूरच्या खिंडीमध्ये त्या ठिकाणी बाजीप्रभूंना वीरमरण आलं आणि त्यांच्या सैन्यानं त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पाठलाग करणारं जे सैन्य होतं सिद्धीचं, त्या सैन्याला त्या ठिकाणी थोपवून धरण्याचा प्रयत्न केला. वाटेत छत्रपती शिवाजी महाराज विशाळगडाकडे जात असताना पालवणचे जे दळवी आणि शृंगारपूरचे सुर्वे या आदिलशाही सरदारांचाही त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचा विरोध मोडून काढला. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज हे विशाळगडावरती सुखरूप पोचले. महाराज विशाळगडाच्या वेढ्यात अडकले होते. त्याचवेळी दिल्लीच्या तख्तावर आलेला औरंगजेब बादशाहनं मुघल सरदार शाहिस्ते खान यास दक्षिणेत पाठवले. त्याने पुणे प्रांतावर स्वारी केलेली होती. त्यावेळी शिवाजी महाराजांचा आदिलशाहीशी संघर्ष चालू होता. अशा परिस्थितीत दोन शत्रूबरोबर एकाच वेळी लढणं ही गोष्ट बरोबर नाही हे शिवाजी महाराजांनी लक्षात घेतले. त्यामुळे विशाळगडावर सुखरूप पोचल्यानंतर त्यांनी आदिलशहाबरोबर तह केला. या तहानुसार त्यांनी पन्हाळा किल्ला परत करावा लागला. इथे शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेचा एक टप्पा पूर्ण झाला. ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडाच्या वेढ्यामध्ये अडकलेले होते, त्याचवेळी दिल्लीच्या तख्तावरती औरंगजेब बादशाह हा त्या ठिकाणी होता. त्यानं आपला सरदार शाहिस्ते खान याला दक्षिणेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य जिंकून घेण्यासाठी पाठवलेलं होतं. इकडून आदिलशाहीची म्हणजे आदिलशाहीचं संकट, त्याचबरोबर मुघलांचं संकट, एकावेळीच दोन दोन शत्रूशी त्या ठिकाणी युद्ध करणं किंवा लढणं हे शक्य नव्हतं. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशाहीबरोबर तह केला आणि त्या तहानुसार पन्हाळगड हा त्या ठिकाणी आदिलशाहीला त्यांच्या तहानुसार त्या ठिकाणी दिला गेला आणि या ठिकाणीच छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेचं एक टप्पा त्या ठिकाणी पूर्ण झालेला. अशा पद्धतीने हे प्रकरण 5वं आपण या ठिकाणी अभ्यासलेलं आहे. याच्यावरचा जो स्वाध्याय आहे तो स्वाध्याय तुम्ही वहीमध्ये सोडवायचा आहे. आपण तो पाहू कसा आहे. गटात न बसणाऱ्या शब्द शोधा म्हणून सांगितले तुम्हाला. पुणे, सुपे, चाकण जहागिरीचे प्रकार, जहागिरीची ठिकाणं आहेत. तर या ठिकाणी पुणे, सुपे आणि चाकण हे महाराष्ट्रामध्ये असणारे, स्वराज्यामध्ये असणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे जहागिरीचे प्रांत होते. बंगळूर हा प्रांत कर्नाटकमधला आहे, त्यामुळे बंगळूर हा शब्द वेगळा असेल. फलटणचे जाधव, जावळीचे मोरे, मुधोळचे घोरपडे आणि सावंतवाडीचे सावंत. आता फलटणचे कोण होते? निंबाळकर होते. त्याच्यामुळे फलटणचे जाधव नाही. आलं लक्षात? म्हणजे फलटणचे जाधव हा गटात न बसणारा एक वेगळा शब्द आहे. त्याचबरोबर तोरणा, मुरुमदेव, सिंहगड आणि सिंधुदुर्ग. आता तोरणा, मुरुमदेव आणि सिंहगड हे डोंगरी किल्ले आहेत, म्हणजे डोंगरावरती असणारे. बरोबर आहे? डोंगरावरती असणारे हे 3 किल्ले आहेत. आणि हा दुर्ग जो आहे, हा सिंधुदुर्ग, तो कुठं आहे? सागरामध्ये आहे. म्हणून हा सिंधुदुर्ग एक वेगळा शब्द आहे किंवा वेगळा किल्ला आहे. त्याच्यामुळं तो एक गटातमध्ये बसणारा शब्द नाही. त्याच्यानंतर प्रश्न दुसरा आहे, चला लिहिते होऊया. त्यामधला शिवाजी महाराजांवर वीरमाता जिजाबाईंनी केलेले विविध संस्कार लिहा. मी आत्ताच सांगितलेलं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांवरती जिजामातांनी किंवा जिजाबाईंनी कशा पद्धतीनं संस्कार केलेले होते. तर सील, सत्यप्रियता, वाक्चातुर्य, दक्षता, धैर्य, निर्भयता, शस्त्रप्रयोग, स्वराज्य स्वप्न आणि विजयकांक्षा, या अशा पद्धतीचे संस्कार जिजाबाईंनी छत्रपतीवर केलेले होते. शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची सुरुवात मावळ भागातून केली. का केली? तर मावळ भाग हा पुण्याच्या पश्चिमेचा आणि नैऋत्य दिशेचा प्रदेश आहे. बरोबर आहे? त्या ठिकाणचा प्रदेश हा डोंगराळ आहे. त्याच्यामुळं त्या ठिकाणी स्वराज्य स्थापनेस अनुकूल अशा पद्धतीचं वातावरण होतं. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची सुरुवात या मावळ भागातून केलेली होती. शिवाजी महाराजांचे सवंगडी व सहकारी यांची यादी करा. शिवाजी महाराजांचे सवंगडी कोण होते आणि त्यांचे सहकारी कोण होते यांची यादी आलेली आहे. ती यादी तुम्ही करायची. त्याचबरोबर शोधा आणि लिहा.
पुस्तकामध्ये या गोष्टी आलेल्या आहेत किंवा याची उत्तरं सापडतील ते तुम्ही काय करायचं आहे शोधून लिहिण्याचा प्रयत्न करायचा. शहाजी राजांना स्वराज्य संकल्प का मानतात त्याचं कारण लिहायचं. शिवरायांनी आरमार उभारणीकडे लक्ष का दिले तर कोकण किनारपट्टीवरती असणारे डच, इंग्रज, पोर्तुगीज, सिद्धी या लोकांचा बंदोबस्त करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलेलं आहे आरमार उभारणीकडं लक्ष दिलं. शिवरायांनी आदिलशाहीबरोबर तह का केला तर ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळ्याच्या विड्यामध्ये अडकले होते त्यावेळेस मुघलांनी काय केलेलं होतं स्वराज्यावरती हल्ला केलेला होता किंवा स्वराज्यावरती युद्ध आलेले होते, स्वराज्यावरती चालून आलेले होते. त्यामुळं त्या ठिकाणी एकाच वेळी 2 शत्रूबरोबर युद्ध करणं किंवा लढाई करणं योग्य नाही म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशाहीबरोबर त्या ठिकाणी तह केलेला होता. शिवाजी महाराज पन्हाळगडावरून कसे निसटले त्याचं वर्णन ते करायचं आहे. आता उपक्रम दिलेला आहे तुम्ही पाहिलेल्या एखाद्या किल्ल्याचे वर्णन करा. तुम्ही जर एखादा किल्ला पाहिला असेल तर त्या किल्ल्याचं वर्णन करायचं आहे व ऐतिहासिक वास्तूंचे जतन करण्याबाबत तुम्ही कोणते उपाय सुचवाल ते सांगा. ऐतिहासिक वास्तूचं जतन करायचं तर त्यासाठी काय तुम्ही उपाय सांगा. शेतीचा 7-12 उतारा मिळवून पाठातील शब्दांचा संबंध समजून घ्या. या पाठामध्ये आलेल्या शेतीच्या 7-12 संबंधीचे उतारा जर आपण पाहिला तर त्याच्यामध्ये बरेच भाग हे त्या ठिकाणी या पाठामध्ये आलेले आहेत किंवा शब्द आलेले आहेत तर ते तुम्ही काय करायचं आहे शोधण्याचा प्रयत्न करायचा. तर अशा पद्धतीनं हे आपलं 5वं प्रकरण संपलेलं आहे. पुढचं प्रकरण आपण या ठिकाणी भूगोलाचं उद्याच्या तासाला पाहणार आहोत. ठीक आहे.